सबसे पालिका निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराचा जो धडाका आहे तो आपल्याला शहर परिसरात संपूर्ण दिसून येतो। काही ठिकाणी मोठ्या शक्ती प्रदर्शन करणाऱ्या अशा पदयात्रा आणि काही ठिकाणी पदयात्रानंतर मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यात येत आहेत। प्रभाग क्रमांक 16 मध्ये आपण आहोत आणि इथून महाविकास आघाडीनं काँग्रेसचे 4 उमेदवारांचं पॅनल प्रभाग क्रमांक 16 मध्ये आहे आणि तिथून 16 मधून सीमा एलुलकर ज्या मुख्याध्यापिका आहेत त्या इथून निवडणूक लढवत आहेत काँग्रेसकडून आणि त्या मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि त्या आता नळबाजार सगळ्या परिसरामध्ये आहेत। मॅडम, हे सगळं म्हणजे हा बघितला तर कामगार आणि कष्टकऱ्यांचा येतो आणि इथं मतदारांशी गाठीभेटी घेताना कशा प्रकारचा एक प्रतिसाद तुम्हाला मिळतो आहे? मतदारांचा प्रतिसाद अतिशय छान आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत। आता गेले 9 वर्ष त्यांना नगरसेवक नव्हते, त्यांना कोणी विचारणारं नव्हतं, तर त्यामुळे त्यांच्या म्हणजे बरीच दुरावस्था आहे त्यांच्या घरांसमोर, म्हणजे रस्त्याची असेल, लाईट प्रॉब्लेम, ड्रेनेज प्रॉब्लेम, तर त्यांनी सर्व काही सांगितलं, त्यांच्या व्यथा मांडल्या आणि नक्कीच आपण म्हणजे त्यांनी मला संधी दिल्यावर मी नक्कीच त्यांचं निराकरण करेन। यावर असं आहे की रोजचं एक प्रचाराचा शेड्यूल कशा पद्धतीचं आहे, म्हणजे गाठीभेटी घेताय, त्यानंतर काही ठिकाणी बैठका देखील घेताय तुम्ही, तर ते कशा प्रकारचं नियोजन आहे रोज? मोस्टली होम टू होमवर जास्त माझा हे आहे की होम टू होम जास्त करतोय की जेणेकरून प्रत्येक मतदाराला मी जाऊन भेटती आहे, त्यांच्या समस्या जाणून घेतीये। मुद्दे आपण कुठले वापरण्यात या निवडणुकीमध्ये लोकांसमोर आपण जातोय, पण एक मुद्दे म्हणतोय तर लोकांच्या मूलभूत समस्या ज्या बेसिक लाईट, रस्ते, पाणी असेल, शिवाय विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल, त्यांच्या ज्या शासकीय योजना थ्रू त्यांना जे शिष्यवृत्ती पैसे मिळत होते ते बरेच बंद पडलेत। लोकांच्या खूप म्हणजे मूलभूत गरजा आहेत, त्या गरजांपासूनच ते मुळात वंचित आहेत, तर ते त्यांना मिळवून देण्याचा माझा हे आहे। त्याचप्रमाणे महिला ज्या आहेत, महिलांच्या हाताला रोजगार हवा आहे, सगळ्या हातावर काम करणाऱ्या महिला आहेत, तर त्या महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य त्यांना देण्यात माझा जास्त कल आहे। आता खरं तर प्रचाराला 2 दिवस राहिले, हो, आज कसा आत्मविश्वास आहे तुमच्यामध्ये? नाही, नक्कीच विजय 16 प्रभागामधल्या 4 जे आमचं पॅनल आहे त्या सर्वांचा विजय नक्कीच होणार, 100% खात्री आहे। समस्यांपेक्षा असं म्हणूयात की इतर राजकीय पक्ष समोर आहेत, तर त्यांचं कुठं काही आव्हान वगैरे तुम्हाला वाटतं का? काँग्रेस उमेदवार म्हणून काहीतरी समोर आता भाजपाचे असतील किंवा MIM असेल किंवा अन्य राष्ट्रवादी काँग्रेस आहे, हे सगळे उमेदवार आहेत या पक्षांचे, काही आव्हान वाटतं का तुम्हाला आजच्या परिस्थितीत? नाही, मला तसं आव्हान काही वाटत नाही, उलट या नागरिकांचा रोष आहे की आम्ही त्यांना खूप विश्वासाने आधीच्या विद्यमान म्हणजे इतर पक्षांना त्यांनी मतं दिली होती आणि ते निवडून आले होते, पण एकदाही 5 वर्षात फिरकले नाही, असा त्यांचा नागरिकांची ओरड आहे, तीच मला ऐकू येते। आणखीन एक होतं की तुम्ही सुरुवातीपासून एक मुद्दा म्हणला की सेक्युलर मतांवरती आम्ही निवडून येऊ, तर ह्याचं एक महत्त्व किती आहे? नक्कीच, मुळात सोलापूर ही विविध भाषा, विविध संस्कृतींनी नटलेलं शहर आहे, इथे सर्व भाषिक आहेत, तर कुठलाही मानवता हाच खरा धर्म आहे, मी त्यावरच भर देते। म्हणजे कुठल्या पर्टिक्युलर समाजाने यांची मतं ह्यांना पडतील यावर माझा विश्वास नाही। जी आता लोक सुज्ञ झालेत, सुजाण झालेली आहेत, ती नक्कीच जी व्यक्ती काम करते, निष्ठावंत आहे, त्यांना नक्की ते मत देणार। 16 तारखेचं चित्र कसं असेल या प्रभाग क्रमांक 16 मध्ये? 16 तारखेला नक्कीच काँग्रेसचा विजय होणार आणि चौघही आमचं पॅनल जिंकून येणार। आज मी सीमाताईंच्या प्रचारासाठी मुद्दाम पुण्याहून आलो आणि ते एकमेव कारणासाठी की त्यांची लॉयल्टी। आज पुण्यामध्ये 50% ठिकाणी अशी परिस्थिती दिसते की पटकन पक्ष बदलला आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी त्या पक्षाचं तिकीट घेऊन रिकामे झालेत, पण सीमाने तसं केलं नाही। ती त्याच्या घराण्याच्या निष्ठेलाही
व्यवस्थित चिकटून राहिली आणि त्यामुळे मला उत्साह आला की आपण नक्की इथं गेलं पाहिजे आणि ती विजयी झालंच पाहिजे असं माझं आग्रही मत आहे आणि ती होईल अशी मला खात्री आहे. आणि आता ते म्हणजे मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत आपण बरोबर. बघतो की कामगार कष्टकरी बरोबर. वर्गाच्या एका परिसरामध्ये त्या आलेल्या आहेत आणि अशा वेळेला त्या जेव्हा भूमिका पटवून देत आहेत हां तर त्याचा एक परिणाम कसा होईल असं वाटतं आणि तो प्रतिसाद तुम्ही कसा पाहिला? मुख्यतः असं आहे ना की ही एरिया तो असा आहे की शिक्षित असण्याचं प्रमाण तिथे कमी आहे त्यामुळे लोक समजून घेतील अशा अपेक्षेवर ते त्यांच्या सगळ्या अपेक्षा म्हणजे त्यांचं सगळं जे एक्सप्लेनेशन आहे ते देत आहेत आणि लोकांना पटतंय असं वाटतंय मला. म्हणजे मी आजच पहिल्यांदा आलो, मी या वातावरणात समरस नाही आहे पण देतील लोक प्रतिसाद असं मला वाटतंय. आणि 16 तारखेचं या प्रभागातलं चित्र काय असेल? हिच्या बाबतीत मी सांगू शकतो की हिचा विजय नक्की आहे. इतर मी एवढा म्हणजे मी तेच आपल्या या प्रभागातलं चित्र आपण नाही, मला जर प्रभाग तुम्ही म्हणला तर काँग्रेस यायला हवी आहे सगळीकडे कारण जी परिस्थिती डिटेरिएट होते आता राष्ट्रीय मुद्दे इथे काढणं बरोबर नाही पण संपूर्ण देशभर जी परिस्थिती डिटेरिएट होती ती फक्त काँग्रेस थांबवू शकेल असा माझा विश्वास. हे भाजपचं राजकारण आहे त्याचं वर्णन कशा पद्धतीने करता येईल? जे काही भाजपचं राजकारण चाललेलं आहे ते काय? काँग्रेसने ज्या काही थोड्याशा चुकीच्या प्रथा पाडल्या त्या हे भाजप टोकाला घेऊन गेले. जे काही पक्षांतर होत आहेत किंवा पक्षांतर होत आहेत इनकमिंग जे मोठे हो होत आहेत म्हणजे आदल्या दिवशी म्हणायचं हा माणूस 75,000 कोटी खातो दुसऱ्या दिवशी त्याला पक्षात घेऊन पवित्र करायचं म्हणजे सर्वत्र अशी भावना आहे की हे वॉशिंग मशीन आहे काही करा तुम्ही बीजेपी मध्ये जा आणि पवित्र कंटाळीच्या अशा सगळ्या प्रकार आज कंटाळली नसली तरी कधीतरी निश्चित कंटाळतील. म्हणजे मी असं म्हणत नाही की उद्याच त्याचा रिझल्ट दिसेल पण लोक कधीतरी निश्चित कंटाळतील ज्याप्रमाणे ते काँग्रेसच्या राजवटीला कंटाळले होते त्याप्रमाणे बीजेपीच्या राजवटीला ते निश्चित कंटाळणार आहेत एक दिवस. फक्त फरक एवढाच आहे की तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेलेली नसावी एवढीच माझी प्रार्थना आहे. साधारण मी आता त्यांच्याबरोबर फिरतीये तर मी बघते इथे लोकांची कशी दुरावस्था होती, रस्त्यांची व्यवस्था नाही आहे, स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही आहे, बेसिक मूलभूत गरजा पुरवल्या गेलेल्या नाही आहेत. तर मग नक्कीच लोकांना आता अल्टरनेट बघायची संधी आहे आणि त्यांनी त्याचा पूर्ण वापर करावा आणि जे काम करतात त्यांना निवडून दिलं तर नक्कीच माझ्या मते लोकांनाही उत्सुकता आहे की नवीन लोकांना संधी देऊन ते त्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्याचं निवारण होईल अशी आशा आहे त्यांना आणि सगळ्यांचं सध्या तरी पॉझिटिव्ह मत वाटतंय या प्रभागात.